लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। या पत्रातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं। महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी गेल्या 10 दिवसांपासून अधिक काळ आपल्या हक्कांसाठी उपोषणावरती असून पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी वसतिगृहांसाठी 30 वर्षांची मनमानी वयोमर्यादा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधा आणि महिलांची गर्भधारणा चाचणी यासारख्या अमानवीय तरतुदींवरती मुद्दे मांडले होते। दुर्गम भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांची मागणी ही भिक्षा किंवा दान नसून हक्काची मागणी असल्याचं सांगत राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि या समस्या त्वरित सोडवाव्यात अशी अपेक्षा पत्रातून व्यक्त केली आहे। दरम्यान राहुल गांधींच्या पत्राची दखल घ्या असं विरोधी पक्षानं म्हटलंय, तर काँग्रेसच्याच काळामध्ये अशा संस्था काँग्रेस नेत्यांना आंदण दिल्या त्यांच्यावरती काय कारवाई होणार असा सवाल भाजपचे नवनाथ बन यांनी विचारलाय। बघा, मी इथून गेल्यावर त्या विषयामध्ये गांभीर्यानं लक्ष घालणार। मी पत्र लिहिणार नाही, मी जागेवर जाणार। आदित्य साहेबांशी पण बोलेन मी त्या विषयावर, उद्धवजीशी बोलेन त्या विषयावर। हा विषय मी सातत्यानं मांडतो आहे। आता 8 दिवसापूर्वीच मी संपूर्ण बारामतीपर्यंत, हडसर ते बारामतीच्या दरम्यान अनेक अशा प्रकारच्या संस्थांना भेटी दिल्या। मी आमचं काम चालू आहे, पण यात आता राहुलजींनी लक्ष घातलेलं आहे। आता पाहूया आदिवासींविषयी किती प्रेम आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना। ती मुलगी जी आली स्टेजवर, त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या वेदना घेऊन ती मुलगी त्या ठिकाणी आलेली होती आणि ती ज्या पद्धतीनं मराठी भाषेमध्ये भलेही सांगितली असेल, पण त्यामध्ये ती जी बोलली तिच्या अंतर्यातना होत्या की काय चाललं आहे, कशा पद्धतीनं सरकार निर्णय घेऊन आदिवासी मुलावर अन्याय करत आहे आणि सुविधापासून त्यांना वंचित करत आहे। राहुलजींनी ते गांभीर्यानं घेतलं आहे, सिरियसली घेतलं आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की यावर चर्चा करा, तोडगा काढा आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी यावर प्रायोरिटीनं ही चर्चा करावी आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय स्पष्ट आदेश दिलेत। सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलंय। आदिवासी आश्रमशाळेमध्ये जो कोणी चुकीचा कारभार करत असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेत। शाळांवर कारवाई देखील केली, परंतु ज्या संस्था चालकाच्या हलगर्जीपणामुळे, ज्या काँग्रेस नेत्याच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडलाय, त्याबद्दल राहुल गांधी काय जाब विचारणार? त्याबद्दल राहुल गांधी एखादं पत्र लिहिणार आहेत का? एखादी भेट त्या आश्रमशाळेला देणार आहेत का? याचं उत्तर जनाब संजय राऊतांनी द्यावं आणि काँग्रेसने पण द्यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.